सर्वांना नमस्कार. सुंदर ते ध्यान विटेवरी. 28 युगे विठेवर उभा असलेला पंढरीचा विठुराया म्हणजे आम्हा सर्वांचं आराध्य दैवत. या विठुमाऊलीच्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय वारकरी बंधूंना माझा सप्रेम नमस्कार. आषाढी एकादशी वारी महामंडळाने पंढरीच्या वारीच्या काळात ओळख संतांची ही अतिशय स्तुत्य व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यासाठी सर्वप्रथम मी आयोजकांचे अभिनंदन करतो. विशेषतः श्री संतोष गोडबोलेजी यांचे आभार प्रकट करतो. ओळख संतांची ही व्याख्यानमाला संतांचे चरित्रगान करणारी आहे. संत चरित्रे का ऐकली पाहिजेत असा कोणाच्या मनात प्रश्न येऊ शकतो. यात अनेकांचे उत्तर असू शकेल की श्रवण भक्तीसाठी. अर्थात श्रवण भक्तीला महत्त्व आहेच. ती नवविधा भक्तींपैकी एक आहे. त्यामुळे संतांची चरित्रे ऐकून लाभ हा होणारच आहे. पण अध्यात्म कृतीचं शास्त्र आहे. अध्यात्मात शब्दशास्त्र ज्ञानाला केवळ 2% महत्त्व आहे आणि शब्दातील ज्ञानानुसार कृती करण्याला 98% महत्त्व आहे. संतांनी केलेली भगवत भक्ती, त्यांची शिकवण कृतीत आणण्यासाठी संतचरित्रे वाचायची असतात किंवा ऐकायची असतात. आजच्याच नव्हे तर यापूर्वीही ऐकलेल्या किंवा यापुढे तुम्ही ऐकणार असलेल्या संतचरित्रांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. शिकलेले कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास संतांचे जीवन सार्थक झालेले असते. त्याप्रमाणे आपल्या सर्वांनाही स्वतःच्या मनुष्यजन्माचे सार्थक करता येईल. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं अलौकिक कार्य सांगण्यासाठी आज मी आमंत्रित आहे. त्यांचं कार्य सांगण्यापूर्वी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणं मला आवश्यक वाटतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकाराम गाथेतील ओवीनुसार परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांचा जन्म 6 मे 1942 म्हणजे वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी कलियुग वर्ष 5044 या दिवशी श्री बाळाजी वासुदेव आठवले आणि सौ नलिनी बाळाजी आठवले यांच्या पोटी झाला. हे दोघेही मातापिता पुढे संतपदाला पोचले. त्याच्यामुळे ते शुद्ध फळ होतं. त्याच्यामुळे त्यांची जी फळं म्हणजे अपत्य जन्माला आली ती सुद्धा रसाळ होती असं आपल्याला म्हणता येईल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या प्रकारेच परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे विद्यार्थी दशेतील जीवन होतं. इयत्ता 7वी मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना प्रतिमाह 6 रुपये याप्रमाणे सतत 4 वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. 11वी पर्यंतचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी चित्रकलेतील एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ही परीक्षा पास केली. तसेच राष्ट्रभाषा हिंदीची कोविद ही परीक्षा पदवीसुद्धा उत्तीर्ण केली. शालांत माध्यमिक परीक्षेतही ते गुणवत्ता सूचीत आले आणि 1964 मध्ये त्यांनी MBBS ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 5 वर्षे नोकरी केल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी 1971 ते 78 या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य केलं आणि या काळात त्यांनी एक मोठा शोध लावला. त्यांनी वापरून टाकून देण्यासारखं म्हणजे यूज अँड थ्रो असलेलं कान तपासण्याचं प्लास्टिकचं उपकरण वैद्यकीय शास्त्रात प्रथमच बनवलं, ज्याला आपण आज डिस्पोजेबल ओरेल स्पेक्युलम म्हणू शकतो. ते त्यांनी मेडिकल सायन्समध्ये फर्स्ट टाइम बनवलं. संमोहन उपचारतज्ञ म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती पुढे झाली. कारण 1971 ते 78 या कालावधीत त्यांनी संमोहन उपचार पद्धतीवर यशस्वी संशोधन केलं. जगभर त्यांची ख्याती एक संमोहन उपचार तज्ज्ञ म्हणजे क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती झाली. 1978 मध्ये त्यांनी निर्णय घेतला की आता आपण मुंबईला जाऊन
आपली प्रॅक्टिस करावी. तेथे आल्यानंतर त्यांनी संमोहन उपचार तज्ज्ञ म्हणून काम करताना त्यात जे काही शोध लावले त्या शोधांचा अभ्यास होण्यासाठी 1982 भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून 500हून अधिक डॉक्टरांना संमोहनशास्त्र आणि संमोहन उपचार पद्धती यांचे सिद्धांत शिकवले. त्यांनी अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण, अयोग्य प्रतिक्रियांच्या जागी योग्य प्रतिक्रिया निर्माण करणे, प्रसंगाचा मनात अभ्यास करणे या संमोहन उपचाराच्या नाविन्यपूर्ण पद्धती निर्माण केल्या. त्यांनी इओसिओफिलिया हा रक्तातील पेशींचा एक रोग मानसिक ताणामुळे होऊ शकतो याचा सर्वप्रथम शोध लावला. एकूणच त्यांची जी संमोहन उपचाराच्या संदर्भातील जी कारकीर्द होती ती अतिशय व्यासंगपूर्ण होती. त्यांनी अनेक ग्रंथ या विषयांवर लिहिले, अनेक शोध निबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमधनं मांडले आणि हीच त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्तीची फलनिष्पत्ती होती. एक सायंटिस्ट म्हणून ते जगात रूढ झाले होते, प्रसिद्ध झाले होते आणि ही अशी व्यक्ती अध्यात्माकडे कशी वळली हे आपल्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतं. कारण ज्याने वैद्यकीय क्षेत्रातच काम केलं, वैद्यकीय क्षेत्रातच त्यांनी शोध लावले, त्यांनी आंतरराष्ट्रीय संमोहन उपचार तज्ज्ञ अशी ख्याती मिळवली असे परात्पर गुरु डॉक्टर आठवले अध्यात्माकडे का वळले हे आपण समजून घेऊया. 1967 ते 1982 असं 15 वर्षे मानसिक विकार त्यांच्यावर जे संमोहन उपचार म्हणून ते काम करत होते, संशोधन करत होते, तर त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे येणारे 30% रुग्ण नेहमीच्या औषध उपचारांनी बरे होत नाहीत आणि बरे न झालेल्या रुग्णांपैकी काही जण गाणगापूरला जाऊन, तर काही जण संतांकडे गेल्यामुळे, तर काही जणांनी नारायण नागबलीसारखे धार्मिक विधी केल्यामुळे बरे झाले आहेत हे त्यांना कालांतराने लक्षात आलं. यावरून त्यांना एक लक्षात आलं की शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय शास्त्रापेक्षा सुद्धा उच्च प्रतीचं एक शास्त्र आहे आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. तेव्हापासून म्हणजे 1982 पासून ते अध्यात्माचा अभ्यास करू लागले. संमोहन उपचारांनी सुधारणा होऊ न शकलेले मनोरुग्ण संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर बरे होतात हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वर्ष 1983 ते वर्ष 1987 पर्यंत अध्यात्मातील जवळजवळ 30 अधिकारी संतांच्या भेटी घेतल्या आणि अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचं श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला. 1984 त्यांनी मालाड येथील संत श्री नाना दाते यांच्याकडून अध्यात्मातील तात्विक आणि प्रायोगिक भागांची माहिती शिकून घेतली. 1985 साली उत्तर भारतातील एक संत दादाजी महाराज मुंबईला आले होते. त्यांच्या दर्शनाला परात्पर गुरु डॉक्टर आठवले गेले होते. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा दादाजींनी त्यांना 1 रुपयाचं नाणं हातात दिलं आणि सांगितलं, हे तुझ्या पैशांच्या पेटीत ठेव, पुढे अध्यात्माचं भरपूर कार्य तुझ्या हातून होणार आहे, त्याला पैसा अपुरा पडणार नाही. अशा प्रकारे संतांनी भविष्यात त्यांच्याकडनं आध्यात्मिक कार्य होणार आहे याची कल्पना त्यांना दिली. 1985 मुंबईचे श्री मलंग शहाबाबा यांनी भूत, करणी, पूर्वजांचे सूक्ष्मदेह, पितृदोष, वास्तुदोष इत्यादी त्रासदायक शक्तींच्या संदर्भातील प्रायोगिक भाग त्यांना शिकवला. 1986 आणि 87च्या काळात अघोरी संप्रदायाचे स्वामी विद्यानंद यांनी त्यांच्या घरी येऊन अध्यात्म हा विषय सायंटिफिक लँग्वेजमध्ये कसा मांडायचा हे त्यांना शिकवलं. आणि 1987 डहाणू म्हणजे ठाण्यामधलं डहाणू एक शहर आहे, उपनगर आहे, तेथे एक परमपूज्य अण्णा करंदीकर महाराज हे राहत होते. त्यांनीही त्यांना अध्यात्मातला तात्विक आणि प्रायोगिक भाग शिकवला. खरं तर अण्णा करंदीकर हे शिक्षणाने ऑटोमोबाईल इंजिनियर होते, पण ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायचे कारण ते अध्यात्मातले अधिकारी संत होते. अनेक डॉक्टर त्यांच्याकडे आयुर्वेद शिकायला यायचे आणि अनेक अध्यात्मातले जिज्ञासू त्यांच्याकडे अध्यात्म शिकायला यायचे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे अध्यात्मातले जिज्ञासू असल्यामुळे ते त्यांच्याकडे जाऊन अध्यात्मातला थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल भाग शिकू लागले. अध्यात्मातला अभ्यास, प्रयोग, सूक्ष्मातला अभ्यास हे सारं परात्पर गुरु डॉक्टर आठवले त्यांच्याकडून शिकले. 1987च्या ऑगस्ट महिन्यामध्ये डहाणूचे अण्णा करंदीकर महाराज
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना घेऊन इंदोरला आले. तेथे आल्यानंतर ते पूज्य धांडेशास्त्री यांच्या घरी गेले. पूज्य धांडेशास्त्री म्हणजे जवळजवळ 99 वर्षाचे वृद्ध आणि वेदमूर्ती असे त्यांचे तेजस्वी मुखमंडल होतं. शरीरयष्टी अगदी सडसडीत काटक बांधा असलेली अशी होती. अगदी ते 99व्या वर्षी म्हणजे अगदी कसे बसे चालायचे, कसे बसे बोलायचे अशी ही व्यक्ती. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे अध्यात्मावरच्या पुस्तकांचे वाचन चाललेले होते. त्यामुळे त्यांनी ब्रह्माशी संबंधित एक प्रश्न त्यावेळी धांडे महाराजांना विचारला. खरं तर परमपूज्य धांडेशास्त्री हे वेद उपनिषदांचे गाढे पंडित, पण त्यांनी ताडकन उत्तर दिलं, मी ब्रह्मविन्व काय जाणत नाही, मी फक्त रामनाम घेतो. अहो, नर्मदा किनारी एक बाई आहे, तिला रामबाई म्हणतात, कारण तिने 13 कोटी रामनामाचा जप केलाय आणि तिला रामाचे दर्शन झाले. मी म्हणतो की मलाही दर्शन व्हावे असे वाटते, म्हणून मी नामस्मरणच करतो, रामनाम जपतो. या भेटीत त्यांनी अध्यात्माच्या तात्विक भागापेक्षा स्वतः साधना करणं म्हणजे नामस्मरण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना सांगितलं. पुढे दुसऱ्या दिवशी परमपूज्य अण्णा करंदीकर त्यांना इंदोरचे परमपूज्य भक्तराज महाराज यांना भेटण्यासाठी घेऊन गेले. परमपूज्य भक्तराज महाराज आणि परमपूज्य अण्णा करंदीकर त्यावेळी बोलत असतानाच समोरूनच परमपूज्य धांडेशास्त्री त्यांच्या शिष्याचा हात धरून लगबगीने तिकडे येत असल्याचे दिसले. भक्तराज महाराजांना पाहून त्यांना अत्यानंद झालेला होता. महाराजांच्या जवळ येताच त्यांनी त्यांच्या भोवती फेर धरून नाचायला सुरुवात केली आणि म्हणायला लागले, भक्तराज गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, असे ते मोठ्या मोठ्याने गाणे सुरू होतं. परात्पर गुरु डॉक्टर आठवले चकित झाले. त्यांनी परमपूज्य अण्णांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, तुमच्या मनात भक्तराज गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी असा भाव निर्माण व्हावा म्हणून परमपूज्य धांडेशास्त्री तसे म्हणत आहेत. नंतर पूज्य धांडेशास्त्री मध्येच श्रीराम जय जय राम असं मोठ्या मोठ्याने म्हणायला लागले. परमपूज्य डॉक्टर आठवले यांनी त्यावेळी सुद्धा परमपूज्य अण्णांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, तो तुम्हाला गुरुमंत्र दिला आहे, आता गुरुदक्षिणा अर्पण करा. अण्णांनी सांगितले म्हणून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी 50 रुपये धांडेशास्त्रींना अर्पण केले. त्यांनी ते भक्तराज बाबांना दिले आणि भक्तराज महाराजांनी संकोचत नको असं त्यांना म्हणाले. तर धांडेशास्त्री म्हणाले, तुम्हाला नको असेल तर मी घेतो, आणि त्यांनी वरच्या खिशात ठेवले. नंतर गप्पा मारत असता भक्तराज महाराजांच्या खिशात जाऊन धांडेशास्त्रींनी ते पैसे ठेवले आणि परमपूज्य भक्तराज महाराजांनी थोडेसे आडेविडे घेत ते पैसे स्वीकारले. गुरुमंत्र धांडेशास्त्रींच्या मुखातून मिळणे आणि गुरुदक्षिणा बाबांनी म्हणजे भक्तराज महाराजांनी स्वीकारणे यावरून गुरुतत्व एकच असतं हे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना शिकायला मिळालं. या घटनेनंतर परमपूज्य अण्णांनी सांगितले, भक्तराज महाराजांनी तुमच्या पैशाचा स्वीकार केला आहे म्हणजे तुमचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे. हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंना थोडंसं वाईटच वाटलं, कारण भक्तराज महाराज कोण, त्यांच्याविषयीची भक्ती कमी आहे, प्रेम कमी आहे, असं असताना आपल्याला त्यांचे शिष्य म्हणून दिलं जात आहे आणि अण्णा ज्यांनी आपल्याला अध्यात्म सगळं शिकवलं ते आपल्याला कुठेतरी दूर करत आहेत असं परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात आलं. नंतर कारण गेली काही वर्ष अण्णांकडनंच त्यांनी अध्यात्माचा प्रायोगिक आणि तात्विक भाग शिकला असल्यामुळे ते अण्णांनाच गुरुस्थानी मानू लागले होते. पण ज्या दिवशी त्यांच्या मनात असा विचार आला त्या दिवशी स्वप्नात परमपूज्य भक्तराज महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं, अण्णांकडे पूर्वीसारखे कागद पेन घेऊन शिकायला जात जा. सकाळी उठल्यावर मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायाने स्वप्न पडले असेल असे समजून परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण महाराजांकडे दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी पहिलंच वाक्य विचारले, अण्णांकडे पूर्वीसारखे कागद पेन घेऊन शिकायला जाता ना? तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंच्या पुन्हा लक्षात आले की महाराजांनी स्वप्न पडलं नव्हतं तर आपल्याला स्वप्न दृष्टांत दिला होता आणि गुरुतत्व हे एकच असतं हे सांगण्याचाही प्रयत्न केला होता. पुढे भक्तराज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची साधना सुरू झाली. या काळात परमपूज्य अण्णा करंदीकर यांनी देहत्याग केला.
पुढील 1.5 वर्षातच परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा भक्तराज महाराजांनी तन मन धन यांचा टप्प्याटप्प्याने त्याग करून घेतला. त्यांच्याकडून त्यांना आश्रमातील दगड उचलायला सांगणे, त्यांना त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस कमी करायला सांगून आश्रमात सेवा करायला सांगणे, शेवटी 1 दिवसाची प्रॅक्टिस करायला सांगणे, आठवड्यातनं 1 दिवस, आणि शेवटी संपूर्ण प्रॅक्टिसच बंद करायला सांगणे. अशा प्रकारे भक्तराज महाराजांनी त्यांचा सर्वस्वाचा त्याग करून घेतला. त्यावेळी भक्तराज महाराज त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही मला तन मन धन दिलं, मी तुम्हाला ज्ञान भक्ती वैराग्य देतो. गुरुप्राप्तीनंतर स्वतः आध्यात्मिक उन्नत होण्याचा हा कालावधी परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंचा केवळ 1.5 वर्षाचा होता. 1989 ते 1995 या काळात डॉक्टरांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकाराविषयी परमपूज्य भक्तराज महाराजांनी वेळोवेळी गौरवोद्गार काढले. यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार लक्षात येतो. उदाहरणस्वरूप मी काही सूत्र सांगू इच्छितो. 1990 मध्ये नरसोबाच्या वाडीला गुरुपौर्णिमा होती भक्तराज महाराजांची. तर त्या दिवशी बाबा भजनं म्हणत होते आणि भजनाच्या वेळीच त्यांनी सांगितलं, बाबा भक्तराज महाराज भजनं म्हणण्यास सुप्रसिद्ध होते, भक्तियोगी संत होते. महाराजांनी त्यावेळी भक्तांना सगळ्यांना सांगितलं, मी जे पद्यात सांगितलंय तेच डॉक्टर आठवले गद्यात सांगतात. 1991 मध्ये भक्तराज महाराजांनी सर्वांच्या देखत सांगितलं की ते तर जीवनमुक्त आहेत. 1992ची गुरुपौर्णिमा मुंबईला झाली. त्यावेळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले अनेक मुंबईतील भक्तांची बाबांच्या शेजारी उभे राहून त्यांची ओळख करून देत होते. त्यावेळी काही भक्त बाबांनाही नमस्कार करायचे आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनाही नमस्कार करायचे. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं की डॉक्टर आठवलेंनाही नमस्कार करू दे, त्यांचा भाव आहे तर तसे होऊ दे. 1992 मध्ये परमपूज्य भक्तराज महाराजांनी त्यांचे एक शिष्य शिवाजी वटकर यांना सांगितलं की त्यांना त्यांचं स्वरूप आठवलं आहे. डॉक्टर आठवले रिमेंबर्स रिअल सेल्फ. 1993 मध्ये त्यांची परमपूज्य भक्तराज महाराजांनी त्यांची एक शिष्या सीमा गरुड हिला सांगितलं, लोक याला पुजतील. 1993 मध्येच बाबांची गुरुपौर्णिमा गोव्याला झाली. त्यावेळी अनेक जण बाबांना नमस्कार केल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनाही नमस्कार करत होते. डॉक्टर आठवलेंनी त्यावेळी सांगितलं की मला नाही, बाबांनाच नमस्कार करायला हवा. त्यावेळी भक्तराज महाराज म्हणाले, नमस्काराविषयी देहबुद्धी कशाला, ते तुमच्या आतील गुरुतत्वाला नमस्कार करत आहेत. एकूणच त्यांचा हा जो प्रवास होता तो एक शिष्य ते गुरुतत्वापर्यंतचा झाला होता. आणि 1995 मध्ये एक ज्योतिषी बाबांकडे आले होते. त्यांनी बाबांच्या जन्मकुंडलिनीचा अभ्यास केला होता. त्यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची ओळख सांगताना बाबा म्हणाले, त्यांची आणि माझी पत्रिका एकच आहे. यावरून गुरु शिष्य कसे एकरूप असतात याची कल्पना आपल्याला येईल. परमपूज्य भक्तराज महाराजांनी 1992 ते 95 या काळात अध्यात्माचा प्रसार करण्याचा आशीर्वाद परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दिला. भक्तराज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेची स्थापना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी केली. 1992 मध्ये भक्तराज महाराजांनी सांगितलं, आता महाराष्ट्रभर सनातन धर्माचा प्रसार करा. 1993 मध्ये भक्तराज महाराजांनी सांगितलं, आता भारतभर हिंदू धर्माचा प्रसार करा. आणि 1995 मध्ये भक्तराज महाराजांनी सांगितलं, आता जगभर सनातन धर्माचा प्रसार करा. एकूणच भक्तराज महाराजांनी जगभर हिंदू धर्माचा प्रसार करण्याचा आशीर्वाद परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंना दिला. त्यावेळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले म्हणाले, भक्तराज बाबा, अमेरिकेत अन्य देशात जाण्याचा खर्च मी कसा करणार, तिथे आपल्या ओळखीचं कोणीच नाही. त्यावर बाबा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही नको जायला, अमेरिकाच तुमच्याजवळ येईल. आज बाबांचे बोल खरे ठरले आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले कधीही विदेशात प्रसारासाठी गेले नाहीत, पण जगभरातील 33 देशातील साधक साधना शिकण्यासाठी, साधना करण्यासाठी सनातनच्या गोवा आश्रमात येऊन साधना करत आहेत. जे परमपूज्य बाबांनी सांगितलं तसंच घडलं, अगदी शब्दप्रमाण. 1995 मध्ये भक्तराज महाराजांनी आशीर्वाद दिला की सनातन संस्थेचं मुख्यालय गोव्यात असेल. आणि आज आपण पाहत आहोत की आज
1920मध्ये सनातन संस्थेचं मुख्यालय गोव्यातच आहे. 1995मध्ये भक्तराज महाराजांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर म्हणजे गुरूंच्या निर्वाणानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं खरं आध्यात्मिक स्वरूपाचं कार्य सुरू झालं, गुरुरूपातलं कार्य सुरू झालं. स्वतः सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ असल्याने त्यांनी साधना योग्य पद्धतीने कशी करायची, शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी कोणते प्रयत्न करायचे याचा अभ्यास केला. गुरुकृपायोग या शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी असलेल्या योगमार्गाचे ते जनक ठरले. जिज्ञासूंना शीघ्र ईश्वरप्राप्ती करता यावी यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या योगमार्गांचा संगम असलेला गुरुकृपायोग सांगितला. या गुरुकृपायोगात त्यांनी एक सिद्धांत शिकवला, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार साधना करायची असते. एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींची प्रकृती भिन्न असू शकते. उदाहरणार्थ, मी भक्तियोगी आहे तर माझी पत्नी ध्यानमार्गी असू शकते, माझे वडील कर्ममार्गी असू शकतात. तर प्रत्येकाची प्रकृती ही भिन्न असल्याने प्रत्येकाने जर आपल्या प्रकृतीनुसार साधना केली तर शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. ह्या त्यांनी साधनेतला सिद्धांत शिकवला. त्यांनी साधना शिकवताना सांप्रदायिक साधनेची मर्यादाही सांगितली. सर्वच जण एक प्रकारची साधना संप्रदायात करत असतात, पण एकाच प्रकारची साधना, जसं एखादं औषध सर्व प्रकारच्या रोगांवर असू शकत नाही, तसं सर्व प्रकारच्या प्रकृतींसाठी एक प्रकारची साधना असू शकत नाही, हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे बऱ्याचदा संप्रदायातून साधना केलेल्यांची अध्यात्मात उन्नती होत नाही, हे त्यांनी निक्षून सांगितलं. त्यांनी स्थूलातून सूक्ष्माकडे जा हा साधनेतला एक सिद्धांत सांगितला. कारण देवता या सूक्ष्म असतात. आपण आपल्यापैकी बरेच जण नामजप करत असाल तर बरेच जण वैखरीतून म्हणजे मोठ्या आवाजात नामजप करत असाल. तर सूक्ष्मातनं जाणं म्हणजे मनातल्या मनात जप करणं. जर आपण आरती कर्कश आवाजात म्हणत असू तर आपण ती मंद स्वरात म्हणायला हवी. आपण तीर्थयात्रा किंवा वारी पायी जाऊन करू शकत नसू तर ती मनाने करायला हवी. पांडुरंगाचं मनाने दर्शन घ्यायला हवं. पूजा आपण जर कर्मकांडानुसार करत नसू तर मानस पूजा करायला हवी, कारण स्थूलापेक्षा सूक्ष्म हे श्रेष्ठ असतं, असं सिद्धांत साधनेतनं त्यांनी शिकवला. आणि त्याच्यामुळे अनेक साधकांची अध्यात्मात साधना करून भावजागृती होण्यास मदत झाली. त्यांनी साधनेतला एक सिद्धांत सांगितला की गुरु करू नका. बरेच जण आपण कोणा संतांकडे जातो, आपण गुरुमंत्र घेतो, पण परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले की स्वतःमध्ये शिष्याची पात्रता निर्माण करण्यासाठी आरंभी प्रयत्न करा. एकदा का शिष्यत्व निर्माण झालं की खरे गुरु जीवनात येतात आणि ते मोक्षगुरू असतात, मोक्षापर्यंत ते घेऊन जातात. यानुसार त्यांनी साधनेत मनानुसार काहीही करू नये, तर कोणाच्या तरी मार्गदर्शनानुसार साधना केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या साधना मार्गाला गुरुकृपायोग असं संबोधलं. आज गुरुकृपायोगानुसार साधना करून 100हून अधिक साधक संतपदी विराजमान झाले आहेत आणि सहस्रो साधकांचा प्रवास आध्यात्मिक दृष्टीने संतत्वाच्या दिशेने होत आहे. या साधना मार्गाचं विदेशातील जिज्ञासूही आचरण करत असून स्वतःचं जीवन उद्धरत आहेत. साधकांना पूर्णवेळ साधना करता यावी यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध व्हावे म्हणून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून गोवा, मुंबई, सांगली, वाराणसी आदी अनेक ठिकाणी 1000हून साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं महत्त्वपूर्ण कार्य जर सांगायचं झालं तर त्यांनी केलेली ग्रंथसंपदा. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक उपाय, आपत्कालीन उपचार, संमोहन उपचार इत्यादी विविध विषयांवर ग्रंथ संकलित केले आहेत. त्यांनी संकलित केलेल्या 300हून अधिक ग्रंथांच्या भारतातील मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम, गुजराती, गुरुमुखी, ओडिशा
बंगाली, आसामी या भाषांमध्ये आणि विदेशातील नेपाळी, जर्मन, सर्बियन अशा 15 भाषांमध्ये 65 लक्षहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. अद्यापही 4,500 ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील एवढं ज्ञान त्यांनी संकलित केलेलं आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ग्रंथांचं वैशिष्ट्य म्हणजे अध्यात्माच्या विविध अंगांचा कार्यकारण भाव, तसंच अध्यात्मातील प्रत्येक कृषीविषयी का आणि कसं यांच्या शास्त्रीय भाषेत सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्यात उत्तर असतं. जसं आपण गणपतीला लाल फूल वाहतो, दुर्वा वाहतो, तर ते का वाहतो याचं कारण आपल्याला माहीत नसतं, त्यामागचं विज्ञान आपल्याला माहीत नसतं. आपण केवळ सांगतो की गणपतीला लाल फूल आवडतं म्हणून ते वाहतो, पण प्रत्यक्षात तसं नसतं. त्याच्यामागे काही ना काहीतरी अध्यात्मशास्त्र असतं आणि ते सनातनच्या ग्रंथांमधून सांगण्याचा प्रयत्न परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी केला आहे. उदाहरण म्हणून मी त्यांनी संकलित केलेल्या श्री विठ्ठल ग्रंथातील माहिती सांगतो, कारण आपण सगळे तर विठ्ठल भक्त आहोत. खरं तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय याविषयी जर कोणाला विचारलं तर बरेच विठ्ठल भक्त सांगू शकत नाहीत. तर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी भाषाशास्त्र आणि धर्मशास्त्र याचा अभ्यास करून विठ्ठलाची जी व्याख्या सांगितली, तर पहिली आहे वीट प्लस ठल म्हणजे स्थळ, म्हणजे विटेवर उभा असलेला तो विठ्ठल. तर वीट आणि स्थळ हे दोन शब्द जेव्हा एकत्रित येतात तेव्हा विठ्ठल हा शब्द तयार होतो आणि विटेवर उभा राहतो तो विठ्ठल, असा त्याची भाषाशास्त्रानुसार अर्थ होतो. अध्यात्मशास्त्रानुसार त्याचा अर्थाची व्याख्या जी आहे, विदा ज्ञानेन ठान अज्ञजनान लाती गृहणाती, अज्ञजनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल. खूपच सुंदर ही व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. विठ्ठल 28 युगे उभा असतो असं म्हटलं जातं, पण त्यामागचं अध्यात्मशास्त्रीय कारण आपल्याला माहीत नाही. परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनी त्याची अध्यात्मशास्त्रीय कारणं त्यांच्या पुस्तकात लिहिली आहेत. ते लिहितात, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशा 4 युगांचं एक चक्र असतं, म्हणजे एक फेरा असतो. तो प्रत्येक मन्वंतरात असतो. सध्या 7वं मन्वंतर चालू आहे, म्हणजे 7 चोक 28, म्हणून सध्या 28वं युग चालू आहे. विठ्ठल हा 28 युगांपासून उभा आहे. 4 वेद, 18 पुराणं आणि 6 शास्त्र यांची बेरीज सुद्धा 28 होते, म्हणून विठ्ठल युगे 28 उभा आहे, कारण हे सर्व वेद, पुराणं आणि शास्त्र त्याचंच गुणगान करतात. विठ्ठल 28 युगांपासून उभा आहे असं म्हटलं जातं. उभा आहे याचा अर्थ विठ्ठल 28 युगांपासून निर्गुण स्वरूपात म्हणजे तत्वरूपात कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचं अनादित्व लक्षात येतं. किती सुंदर प्रकारे हे 3 अध्यात्मशास्त्रीय कारणं परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनी विठ्ठल या ग्रंथात सांगितली आहेत. आपण सगळे आषाढी आणि कार्तिकी एकादशी साजरा करतो. ती का करतो याचंही बऱ्याचदा कोणाला कारण माहीत नसतं. एकादशीच्या दिवशी श्री विष्णुस्पंदनं पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या तिथींना पृथ्वीवर विष्णुस्पंदनं वर्षातील अन्य एकादशांपेक्षा अधिक प्रमाणात येतात, म्हणून या 2 एकादशांना अधिक महत्त्व असतं. विठ्ठलामध्ये, पांडुरंगामध्ये श्री विष्णुतत्व अधिक असल्याने त्या दिवशी आपण आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी साजरा करत असतो. अशा प्रकारची पुष्कळ आध्यात्मिक माहिती विठ्ठल या ग्रंथात आहे. हा ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केला आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी केवळ 300हून अधिक ग्रंथ लिहिलेली नाहीत, तर त्यांना लक्षात आलं की अध्यात्माचं सर्वव्यापी शिक्षण देणारं आज एकही युनिव्हर्सिटी नाही. जगभरात भौतिक शिक्षण देणारे अनेक विद्यापीठं आहेत, पण अध्यात्माचं शिक्षण किंवा ईश्वरप्राप्तीचं शिक्षण देणारं एकही विश्वविद्यालय नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी 22 मार्च 2014 या दिवशी गोवा येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन केले. तक्षशिलादी प्राचीन विद्यापीठांसम असणारं हे विद्यापीठ अध्यात्मातील उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक संशोधन यांसाठी कार्यरत असेल. 1989 मध्ये म्हणजे अध्यात्मात उन्नती झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाची त्यावेळी संकल्पना मांडली होती. त्यावेळी त्यांनी म्हणाले होते, जे भावी अध्यात्म विश्वविद्यालय तयार होईल त्यातनं पदवीधर होऊन बाहेर पडणारे सगळे संतच असतील, त्यांना कागदी प्रमाणपत्राची आवश्यकता नसेल.
तर एक मोठा प्रकल्प त्यांच्या हातून सुरू झालेला आहे आणि कदाचित 2024-25 नंतर महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय प्रत्यक्ष स्वरूपात सक्रिय होईल, तोपर्यंत त्याची भूमी, त्याची व्यवस्था उभारणीसाठीचा वेळ अवधी लागणार आहे. परस्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं एक महत्त्वाचं अध्यात्मातलं संशोधन म्हणजे त्यांनी वाईट शक्तींच्या त्रासावर उपाय करण्याच्या उपाय पद्धती शोधल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की जीवनात पितृदोष येतो, वास्तुदोष येतो, प्रारब्ध येतं, वाईट शक्तींचा त्रास काही जणांना असतो. मनुष्याच्या बहुतेक समस्यांचं मूलभूत कारण हा वाईट शक्तींचा त्रास असतो. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वाईट शक्तींच्या संदर्भात न भूतो न भविष्यती असं संशोधन केलं आहे. आध्यात्मिक कारणांमुळे होणाऱ्या त्रासांवर पृथ्वीवर उपलब्ध नसलेले आध्यात्मिक उपाय त्यांनी शोधले आहेत. त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी प्राणशक्ती म्हणजे चेतना वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या विकारांवर उपाय देखील शोधले आहेत. त्यांनीही नाविन्यपूर्ण आध्यात्मिक उपाय पद्धतीचा शोध लावला. या संदर्भातही त्यांचे 2 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलांमध्ये पारंगत साधक कलाकार त्यांच्या कलेचं सात्विक सादरीकरण होण्याच्या संदर्भात संशोधन करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधक कलाकारांनी बनवलेल्या विष्णू, लक्ष्मी, श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण, शिव, दुर्गादेवी, गणपती आणि दत्त या 9 देवतांची चित्र, विविध देवतांची तत्व असणाऱ्या रांगोळ्या तसेच श्री गणेशाची मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्व, तिचं शक्ती, तिचं चैतन्य, तिची आनंदाची अनुभूती अधिकाधिक प्रमाणात यावं यासाठी प्रत्येक स्तरावर मार्गदर्शन केलं. आज सनातन संस्थेने 9 देवतांची सात्विक चित्र प्रकाशित केली आहेत. श्री गणेशाची सात्विक गणेश मूर्ती बनवली आहे. लवकरच म्हणजे 1-2 वर्षात श्री दुर्गादेवीचं मारिक तत्व असलेली मूर्तीसुद्धा बनवण्यात येणार आहे. एकूणच देवतांचं सात्विक, आज आपण जी बाजारात चित्र पाहतो किंवा मूर्ती पाहतो त्यात 1-2% प्रमाणात सात्विकता असते. पण परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या सायंटिफिक मार्गदर्शनाखाली जे संशोधन कार्य सुरू आहे, देवतांच्या मूर्ती विज्ञानानुसार देवताच्या भाव, अनुभूती, त्यांचे अलंकार, त्यांचं वेशभूषा, त्यांची केशभूषा यांनुसार त्यांचं मूर्ती विज्ञान काय सांगतं त्याप्रमाणे देवतांचं चित्र बनवणं आणि मूर्ती बनवणं हे एक अलौकिक कार्य आहे असं मला वाटतं. मी मगाशी सांगितलं की परात्पर गुरु डॉक्टर आठवले एक सायंटिस्ट होते आरंभीच्या जीवनात आणि नंतर त्यांनी ते हिंदू धर्माच्या कार्याकडे वळले. हिंदू धर्माचं कार्य करताना त्यांना लक्षात आलं की हिंदू धर्मात वैज्ञानिकता आहे, हिंदू धर्म हा विज्ञानाने भारलेला आहे. त्यामुळे त्यांनी वैज्ञानिक उपकरणांद्वारे हिंदू धर्मातील वेगवेगळ्या आचारांचं किंवा आहार पद्धतीचं, वेशभूषेचं, केशभूषेचं, धार्मिक कृतींचं, यज्ञयागाचं, नामजप साधनेचं, मुद्रा, न्यास, श्रीयंत्र आदींचा वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यास सुरू केला. या सर्वांचा व्यक्ती, वस्तू, वास्तू किंवा वातावरण यांच्यावर काय परिणाम होतो हा ते वैद्यकीय उपकरणांद्वारे ते संशोधन करत आहेत. आजपर्यंत 1000हून अधिक विषयांवर त्यांनी या संदर्भात संशोधन केलं आहे. यात इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग, रेझोनेंट फील्ड इमेजिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, लेकर अँटिना, किर्लियन फोटोग्राफी, युनिव्हर्सल थर्मल स्कॅनल, थर्मल इमेजिंग, पीप इत्यादी वैज्ञानिक उपकरणांच्या द्वारे हे संशोधन सुरू आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिका या खंडांमध्ये स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन या संस्था स्थापन झाल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी केलेलं जे आध्यात्मिक संशोधन आहे ते हिंदी, फारसी, इंग्रजी, चीनी, फ्रेंच, जर्मन, डच, स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन, रशियन, स्लोवेनियन, मलेशियन, हंगेरियन, पोर्तुगीज, इंडोनेशियन, मॅकेडोनियन, बल्गेरियन अशा 18 भाषांमध्ये ssrf.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटची प्रतिमाह वाचक संख्या 9 लाख आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आज शेकडो परदेशी नागरिक हिंदू धर्मानुसार आचरण करू लागले आहेत.
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना एकदा भक्तराज महाराज त्यांचे गुरु म्हणाले होते की परमपूज्य डॉक्टर काय करतील तर ती सर्वात मोठी माझी सेवा होईल. ते जे काय करत आहेत ते तुम्ही पाहाल. डॉक्टर माझं नाव, माझी भजनं सगळ्या जगात पोहोचवतील, सर्व जगात माझं नाव होईल. अशा प्रकारे भक्तराज महाराजांनी सगळ्या भक्तांसमोर परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंविषयी सांगितलं होतं. ते आज खरोखर सत्यात उतरत आहे. हे सगळं झालं अध्यात्मातलं कार्य. पण परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं राष्ट्राशी संबंधित मोठं कार्य सुरू आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे हिंदू राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी संकलित केलेला ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ 18 मार्च 1999 मध्ये प्रकाशित झाला, म्हणजे आजपासून 21 वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. त्यात त्यांनी हिंदू राष्ट्राची स्थापना करणं हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर एकमात्र उपाय असा विचार मांडला. त्यात त्यांनी द्रष्टेपणाने सांगितलं की वर्ष 2023 मध्ये भारतात हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. त्यांनी 1998 पासूनच या संदर्भात ग्रंथलेखन केलं. हिंदू राष्ट्र स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी त्यांनी सनातन प्रभात नियतकालिके चालू केली. समाज, राष्ट्र, धर्म यांच्या हिताचा दृष्टिकोन देणाऱ्या नियतकालिकातून त्यांनी धर्मरक्षणाचं कार्य चालू केलं. परात्पर गुरु डॉक्टर आठवले संस्थापक संपादक असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकाच्या आज 4 आवृत्त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रकाशित होतात. त्याचप्रकारे मराठी, कन्नड, साप्ताहिक, हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक आणि गुजराती मासिकसुद्धा प्रकाशित केलं जातं. परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनी जो हिंदू राष्ट्राचा विचार मांडला त्यातून प्रेरणा घेऊन 2002 साली हिंदू जनजागृती समिती ही हिंदुत्ववादी संघटना स्थापन झाली. आज या संघटनेकडून अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन प्रतिवर्षी घेण्यात येतं. त्यात जवळजवळ भारतभरातल्या 250हून अधिक संघटना हिंदू राष्ट्राच्या कार्यासाठी खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. ही सगळ्यात मोठी घोषणा आहे. या अधिवेशनातूनच, हिंदू राष्ट्र अधिवेशनातूनच वेगवेगळ्या प्रकारचे अधिवक्ते एकत्र आले आणि त्यांनी वकिलांची, राष्ट्र आणि धर्म यांसाठी निस्वार्थपणे लढणारी, हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारी एक वकिलांची संघटना स्थापन केली, जिचं नाव आहे हिंदू विधिज्ञ परिषद. आज आपण ऐकतो आहोत की ओडिशामधील जी रथयात्रा स्थगित केली होती सुप्रीम कोर्टाने, आज तिथला पुनर्विचार करून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की ही रथयात्रा होऊ शकते. सरकारने आरोग्याच्या सर्व ज्या अडचणी आहेत त्या सोडवून ही रथयात्रा करावी. या रथयात्रेच्या संदर्भातली जी जनहित याचिका होती, फेरविचार याचिका होती, ती हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात लढवली आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. परात्पर गुरु आठवले हे एक द्रष्टे संत आहेत. काळाच्या पलीकडे काय घडणार आहे हे सांगण्याची त्यांची क्षमता आहे. आपण सध्या पाहत आहोत की भारतीय सीमेवर तणाव आहे. गलवान व्हॅली येथे चीनने कुरापत काढल्यानंतर भारतीय सैन्यानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. चीन आणि पाक यांच्या कुरोपती पाहता युद्धाचा भडका कधीही उडू शकतो. एकंदरीत पुढचा काळ संकट काळ आहे. मला 2008 मधील एक घटना आठवते. त्यावेळी सनातन प्रभातच्या संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची माझी भेट झाली होती. मी सनातन प्रभातमध्ये सक्रिय असल्याने त्यांनी मला सहजच विचारलं, आज काय बातमी? मी म्हटलं, सध्या चीन आणि भारत सीमेवर तणाव आहे. तेव्हा ते द्रष्टेपणाने म्हणाले, 3ऱ्या विश्वयुद्धाला चीनच जबाबदार असेल. तो भारतावर प्रथम हल्ला करील आणि नंतर पूर्ण विश्व या युद्धात उतरेल. पुढे ते म्हणाले, आता काहीही होणार नाही, पण भविष्यात 10-12 वर्षांनी असे घडेल. मी सनातन प्रभातमध्ये त्यांच्या बोलण्यातील आशय लक्षात घेऊन एक वृत्त प्रकाशित केलं आणि आज 12 वर्षांनी खरोखर त्यांच्या वचनाच्या सत्यतेची अनुभूती घेत आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचं काळाच्या पलीकडे जाऊन कार्य सुरू आहे. पण आपण सगळे विठ्ठल भक्त आहोत, आपण वारीविषयी भक्ती जाणणार आहोत, तर मी त्यांचं या संदर्भातील कार्य आवर्जून सांगू इच्छितो. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी पुणे येथे एक वारकरी अधिवेशन घेण्यात येतं. त्यात वारकरी संतांची वंदनीय उपस्थिती असते.
दया हेची नाम भूतांचे कारण आणिक निर्दालन कंटकांचे, असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला आहे. अधर्मियांविरुद्ध उभे ठाकून धर्मरक्षण करणे ही सुद्धा विठ्ठलाची काळानुसार भक्तीच आहे, असं परमपूज्यांनी आम्हाला शिकवण दिली. आणि या तत्वाला धरून आम्ही प्रतिवर्षी पुणे येथे वारी निघण्याच्या पूर्वी सर्व वारकरी संतांच्या उपस्थितीत वारकरी अधिवेशन ही धर्मरक्षणाच्या उद्देशाने आयोजित करतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा एक धर्मविरोधी कायदा महाराष्ट्रात येणार होता. 2004ची ही गोष्ट आहे. आणि या कायद्यानुसार हिंदू धर्माचरणातल्या अनेक कृती या अंधश्रद्धा ठरवण्यात आल्या होत्या. जसे या कायद्यानुसार शरीराला पीडा देऊन एखादं धर्माचरण करणं किंवा साधना करणं हे अंधश्रद्धा ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार तीर्थयात्रा पायी करणं ही अंधश्रद्धा ठरवण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे की विठ्ठल महिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यानंतर स्वतःपुरतीच नव्हे तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात. पण ही वारी आपण पायी करतो. वारी ही पायीच करण्याची प्राचीन परंपरा आहे. आज तिच्यावर कायद्यानुसार घाला घालण्याची तयारी केली जात होती. कारण वारीमध्ये पायाला चालावं लागतं, पायी चालावं लागतं. तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार ही अंधश्रद्धा ठरणार होती. आम्ही त्याला विरोध केला. हिंदू धर्मियांमध्ये आपण मानतो की बालकांचा आपण कान टोचतो, कर्णछेदन करतो, त्याची परंपरा आहे. तर या कायद्याने त्यालाही अंधश्रद्धा ठरवलं होतं. परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंनी आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या कायद्याला विरोध करण्याची प्रेरणा मिळाली. आणि आश्चर्याचा भाग म्हणजे या कायद्यातील 27 जाचक हिंदू धर्मविरोधी कलमांना आम्ही विरोध केल्यानंतर सरकारने आमच्यासमोर बसून त्यातील 16 हिंदू धर्मविरोधी कलम रद्द केली. हा एक मोठा विजय होता. जर या कायद्याला आम्ही विरोध केला नसता तर कदाचित आज पंढरपूरची वारीसुद्धा होऊ शकली नसती किंवा ती अंधश्रद्धा म्हणून हिणवली गेली असती. एवढं मोठं कार्य या काळात आमच्याकडून म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडलं, हे सांगताना मला आनंद वाटतो. पंढरपूर देवस्थान आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. पण वाईट असं वाटतं की हे सगळं मंदिर आज महाराष्ट्र शासनाद्वारा नियंत्रित आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलं की मंदिरांच्या देवस्थानात जे सरकारी नियंत्रित असतात, सरकारांनी अधिकरण केलेली असतात, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. त्यामुळे मंदिरंही भक्तांनीच चालवली पाहिजेत असा विचार त्यांनी आम्हाला दिला. त्यानंतर आम्ही मंदिरांचा अभ्यास सुरू केला. विशेषतः सरकारी नियंत्रणातील जी मंदिरं आहेत, मग ती कोल्हापूरचा असो, तुळजापूरचा असो, पंढरपूरचा असो, आम्ही सर्व मंदिरांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की खरोखर सरकार या मंदिरांना लुटत आहे. आपण श्रद्धेने आपली संपत्ती, अलंकार, धन देवतेच्या चरणी अर्पण करत असतो आणि सरकार त्याच्यावर अक्षरशः डल्ला मारत असतात. आम्ही पंढरपूरचा अभ्यास सुरू केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहेत. या मंदिराकडे 1250 एकर जमीन होती. तिच्या कागदपत्रावरून आम्हाला लक्षात आलं, पण ती देवस्थानाच्या ताब्यात नव्हती. या मंदिरातील दागिन्यांची मोजणी सायंटिफिक पद्धतीने केली जात नव्हती. त्यामुळे रोज अनेक मोठ्या प्रमाणात तेथे घोटाळा होत होता. रोजच्या रोज जेवढं अलंकार यायचे त्यात घोटाळा व्हायचा. ज्या देणगीच्या पावत्या दिल्या जायच्या त्याच्यावर रजिस्टर नंबर नसायचा. त्यामुळे एकाच क्रमांकाची पावती अनेकांना मिळायची. एवढंच काय, मंदिरांना दान आलेलं गोधन कसायांना विकण्याचं महापापसुद्धा पंढरपूर देवस्थान समितीने केलं. त्यामुळे आम्ही परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंच्या प्रेरणेने त्याविरुद्ध लढा उभारला. आजपर्यंत मला सांगताना आनंद होतो की मंदिराची 800 एकर जमीन भूमी आम्ही परत मिळवून दिली आहे. कुंपणच शेत खात असल्याने आता आम्ही मंदिरं भक्तांच्या हाती सोपवा ही मोहीम चालू केली आहे. या मोहिमेत आपल्या सर्वांचा सहभाग आम्ही अपेक्षित करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरच्या तीर्थनगरीत सध्या सर्रासपणे मद्य आणि मांस यांची विक्री सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी पंढरपूरची पावित्र्य हानी होत आहे. जेथे विठ्ठल मळा फुलला, विठ्ठल भक्तीचा मळा फुलला, जी साधू संतांच्या भजन कीर्तनाने जी भूमी पुनीत झाली, त्या पवित्र भूमीवर आज मद्य मांस विक्रीमुळे अपवित्रता आली आहे.
यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवलेंच्या प्रेरणेने आम्ही पंढरपूर मद्यमांस मुक्त करण्यासाठी सरकारी स्तरावर, कायदेशीर स्तरावर लढा देत आहोत. या लढ्यातसुद्धा आम्हाला आपलं योगदान, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. मी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा अवतारी पुरुष किंवा संत पुरुष धर्मसंस्थापनेसाठी जन्म घेत असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की संत रामदास स्वामी आले. त्यांनी डोळ्यांसमोर काय ध्येय ठेवलं? आनंद भुवनाचं स्वप्न त्यांनी डोळ्यांसमोर ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांनी धर्मसंस्थापनेचा आदर्श ठेवला. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन दाखवलं. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन. एक मोठं ध्येय त्यांनी डोळ्यांसमोर ठेवलं. जसं समर्थ रामदासांनी म्हटलं होतं, आनंद भुवनाचं स्वप्न, मी सगळं भुवनच आनंदमय होईल असं मी स्वप्न पाहतो. तसं तुकारामांनी म्हटलं, मी अवघा संसारच सुखाचा करीन. संत ज्ञानेश्वर माऊली ती म्हणते, पसायदानात दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात. म्हणजे अशी प्रार्थना पसायदानातून करताना त्यांनी म्हटलंय की हा विश्वस, ज्याला सगळेजण स्वधर्मचारण करणारे असावेत, स्वधर्माचा सूर्य वाढावा, जो जे वांछिल त्याला ते ते मिळावं, प्रत्येक प्राणीमात्राला, अशा प्रकारची प्रार्थना आपले संत श्रेष्ठच करू शकतात. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सुद्धा धर्माधारित हिंदू राष्ट्र स्थापनेचा विचार मांडताना त्याला ईश्वरीय राज्याची स्थापना असा शब्दप्रयोग केला. त्यांना प्रत्येक व्यक्ती, जनता, प्रजा, प्रत्येक व्यवस्था ही धर्मपरायण असली पाहिजे याविषयी त्यांनी हा विचार ठेवला. त्यांनी द्रष्टेपणाने 1997 मध्येच ईश्वरीय राज्याची स्थापना हा ग्रंथ लिहिताना सांगितलं होतं की भारतात 2023 नंतर हिंदू राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्याच्यानंतर 40 ते 50 वर्ष आपल्याला आध्यात्मिक स्तरावर कार्यरत राहून या सगळ्या व्यवस्था, आपली आचारपद्धती, वेशभूषा, केशभूषा हे सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्राप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि हेच खरं ईश्वरी राज्याची स्थापनेचं पहिलं पाऊल असेल. त्यांनी सांगितलेल्या दृष्टिपणाने आज आपण पाहत आहोत, काळ हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने पूरक होऊ लागला आहे. 1997 साली आपण पाहत होतो की तेव्हा देवेगौडा शासन होतं, हिंदू राष्ट्राची कुठेही चर्चा नव्हती. पण आज 2020 मध्ये प्रत्येक संसदेत, जनसंसदेत सुद्धा हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू आहे. हिंदू राष्ट्र 2023 मध्ये स्थापन होणारच आहे. पण या कार्यात आपल्या सर्वांचं तन, मन, धन या दृष्टीने योगदान असावं असं मी आवाहन करीन. आम्ही सनातन संस्था असो, हिंदू जनजागृती समिती असो, हिंदू विधिज्ञ परिषद असो, या सर्व संस्था हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं मोठं आशीर्वाद आणि सहकार्य या कार्यात आम्हाला लाभलं आहे हे सांगताना मला अपूर्व आनंद होत आहे. आज आषाढी एकादशी लवकरच येत आहे. गुरुपौर्णिमासुद्धा लवकरच येत आहे. एकूणच हा जो काळ आहे तो एक प्रकारचा अमृत शर्करा योग असलेला काळ आहे. या काळात मला गुरूंचं कार्य सांगण्याचं, गुरूंचं संकीर्तन करण्याची संधी दिली याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत कृतज्ञता व्यक्त करतो. नमस्कार.